जाऊ दे चल. हे घे रे खाली जरा. त्याला एकदाचा माराव म्हणजे नाही का हे थोडी भीती नको दाखवू. बच्चा पुढं आहे का मरू दे एकदाच मरू दे असं पण मला कळा ना काय त्याचं गुबी आवडेल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे आज आहे रविवार आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत बालाजीला केतकावळ्याच्या सॉरी. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काय माहिती का, आज चाललोय आम्ही हिमांशूच्या गाडीमध्ये. आणि हिमांशू म्हणजे आमचा एकदम नवीन ड्रायव्हर आहे आणि सोबत आहे आमचा मित्र रोशन. खूप मज्जा येणार आहे आज हिमांशू. हो आणि जरी तो आज काहीतरी घेऊन बसला असशील तर ते प्लीज बाहेर काढा आणि जरा ट्रिपला एन्जॉय कर नाही का. असं बी काय आम्ही ऐकणार नाही आता. जसा आम्ही काय कार्य करायला बाहेर निघतो तसं हे गेट लागलेलंच असतं दरवेळेस सारखं. निम्म आयुष्य आमचं इथंच गेलं. हा निम्म आमचं आयुष्य इथंच गेलेलं आहे. आणि दरवेळेस सारखं उन्हाळ्याचं ऊन खूप फाड पडलेलं आहे आणि खूप गरम होत आहे. मग कसं वाटतंय हिमांशू? बळबळ करू नको. बळबळच करतोय सगळं ना. अरे पण मी काय म्हणतोय, अरे कुठं हो ना फ्री हो ना. तो मी काय म्हणतोय फ्री हो ना. काय झालंय का आता असं बीट नसते तुम्ही आता. फ्री चांगला तोंडाने ये रे. आधी सारखा हिमांशू नाही राहत. काम धंद्याला लागले असं वाटतं वाया गेले. तर आज मज्जा येणार आहे का नाही? येणार नाही. का बंद केलं? दाब बरं जरा स्क्रीन दाबते. अरे तोंड नीट कर ना खरंच. तुझ्या आता फर्स्ट जो प्लॅन असणार आहे तो असणार आहे की दत्त मंदिरात जायचं आणि तिथलं दर्शन घेऊन मग पुढे निघायचं. मी खरं सांगू का, ही मी भारी गाडी चालवते खरं. एकदम ओला ड्रायव्हर वाटतोय. ह्या रस्त्यावर कोण पण चालवतं रे. हायवेवर जे मज्जा आहे ना, हायवे तर मी चालवणार आहे. हायवेवर जे शिवाय बघायला ऐकायला भेटणार बंद कर. चालवतोय बरं का गाडी, चांगला गाडी चांगलं आहे ना, म्हणलं का नाही. काय विषय नाही. पण जराशी टेन्शन असतं नाही का, की बाबा काय विषय झाला तर नाही का, तसं काय होणार नाही का नाही म्हणतो. काय नाही होत. अरे बापरे खतरनाक. अरे मसक्कली चालवत रे गाडीत. हा लय बाहेर चालवते खरंच. मस्त नाही करत खरं मैत्री शब्द. तर आलेलो आहे आम्ही मंदिरात. आणि मंदिरात अशी काय गर्दी नाही आहे, पण दर गुरुवारी इथं खूप गर्दी असते. तर जरा आम्ही दर्शन करतो. गुरुदेव दत्त प्रसन्न दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. हां सॉरी एक्झिट येत नाही. एडे जी वॅगन सारखी फिलिंग देते गाडी. अबे चाले कसला वेणीजे मॅट. अरे ते काय बसवलंय तू तिथं? मोबाईल ठेवायला. फीचर ज्यांनी दिलंय ना पायापाशी हवा, लय भारी माणूस आहे. ज्यांनी फीचर काढलंय ना ते पायापाशी हवा. कारण की त्याच्या पण पायाला घाम येत असणार.
उगच नसन काढला नाही का. मग घाटमध्ये हिमांशूला आले पाहिजे ना गाडी चांगली. बघा तूच बघ रोशन. मला आत्तापासूनच नाही ते काय ऑकवर्डनेस होते रे. ऑकवर्डनेस तर असं काय केलीच वाटतंय building. ट्रिप अशी बळबळ चालली. हा सेम. का पर्याय नाही आपल्याला की बाबा पोर म्हणते चलावं. हात कर थांब. माहीत गाडी लागलं. जाऊ दे चल. हे घे रे खाली जरा. आपल्या नाही तुला म्हणतोय आम्ही. तुला कळत नाही. आधीच डाऊट आला मला तिने इकडून का घेतलं. हा मला वाटलं रॉक्सच्या पुढे टाकतोय गाडी नाही का मोकळी जागा होते तर. रॉकच्या मागे टाकते मला असं वाटतं. काय करतं ट्रकच्या आणि रॉकच्या मध्ये कसं आहे बघत आता तो बसलाच नाही का इकडेच येऊन थांबलाय. यही नहीं अभी और सुनिए. घाटाव घ्यायची. ह्याला पुढं मागं करता येत नाही गाडी. ह्याच्यापेक्षा मी चांगली चालवतो रे. किती दिवस झाला आता ते गाडी तुला क्लच सिस्टम कळत नाही. गाडी कशी उचलायची काय करायची. असल्या वेळेस ना बोललंच पाहिजे. हा ना भीती वाटत. कसं आहे काहीच बोल नाही शकत नाही बिकॉज आमचा हा मित्र आहे. हा लय मनाला लावून घेतो गोष्टी आणि नाही का चिडतो नाही का जरासं. काय म्हणतो रोशन. फुल फाटली आणि का फाटली? मी आहे ना आता पंप गप घाटाचे खाली हलते. हॉर्न असतो आपल्याकडे सगळं असतं. स्टेअरिंग पकडलं ना जुनं लॅम्बोर्गिनी चालवतं 2 हात. काय बोलायचं ह्याला सांग जरा. बोल रे काय. काय बोला मला वाटलंच होतं हागणार आहे. खरंच वाटलं नाही होतं. मला वाटलं नव्हतं हगन. म्हणजे हागन इकडं कायला घातली मला कळलंच नाही बरं का. चुकलो मी. चुकलं नाही, नाही. रिक्षाला जे टच झालं ना ते तिथं तुला घाण सँडी गेली. कसं काही सँडी गेली मला तेच कळत नाही तुला. नक्की झालं काय. दिस इज द डॅमेज ऑकर्स. काय नाही पेंट निघलेलं आहे. थोडासा पेंट निघलाय. बाकी काय नाही आलं. एवढं तेवढं तर होत असतं. आणि ते रिक्षावाला घाटात तर घेतली ना गाडीतून सगळा पेंट निघन सगळा. मास्टर इन द मास्टर प्रणव जांभुळकर. गप झाशा नको गप नीट चालवायची काय. अरे बंद का नाही होत. उडधे वाईन उडधे. हे नाही काय नाही विषय. एवढं तेवढं होतं. चिल मार रे लावून चिल मार. तर थोडे स्क्रॅच पडले तर आपण ते काय नाही विषय करून घेऊ. व्ह्यू दाखवणार आहे तुला कॅमेरा. व्ह्यू का उन्हा तानाचा व्ह्यू दाखवणार. कस थांबलंय मध्ये. मोडचा नको होत जात गोष्टी. एवढं काय रे. हा वाटवत आहे आणि माझ्यासोबत मी शिकतोय रे. त्या जागी मी चालवत असतो ना डायरेक्ट सपाट केली असती गाडी.
घाट क्रॉस करून आता आपण लागलेलो आहे आता हायवेला. थोडेफार विषय होतच असतात नाही का लाईफमध्ये, आणि तर फक्त गाडी आहे, गाडीलाच फक्त हे झालेलं आहे, डॅमेज झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तर आपण सेफ आहोत, आपल्याला काही झालेलं नाही आहे, तर आपलं ते नशीब समजायचं नाही का. एवढा विचार नाही करायचा आपण. सध्या जे चाललंय ते चांगलं चाललंय आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय ही राईड. तुम्ही पाहू शकता हा चांगला हायवे, आणि जसं जसं पुढं जातोय आम्ही तसे तसे रस्ते मोकळे होत चालले ते, आणि खूप भारी वाटते आम्हाला सध्या. हिमांशूने फक्त लोड घेतला नाही पाहिजे बस असं म्हणायचंय मला. आणि रोशन गाडी चालवणार आहे, क्लच, ब्रेक, त्याला अजून तेच माहिती आहे. एक्सेलरेटर. नीट चालव गाडी. भावा दरवाजा पण नीट नाही लावला रे तू. कुणी? मी नाही लावला नीट, नाही लावला. लाव ना मग काढून लाव. बरोबर लावला का नाही नीट? हे काय बर चल. अही माझे हार्टबीट वाढले आहे ते का. सोड पहिला घेर टाक, हात ठेव. हा दोन हात स्टेअरिंग वर. आणि सोडा का? वाटलं रोशन मग गाडी चालवून, म्हणजे काय होतं तो काय Experience. तर काय नवीन आहे माझ्यासाठी. सोपं तर काहीच नाही शिकल्याशिवाय. तेवढं आहे. इतकं वर्ष शिकून सुद्धा काय घ्यायला गाडी येत नाही. ठोकतात. म्हणजे मी तसं त्या मानाने माझ्या मते चांगली गाडी एवढी खास नाही चालवली. फोन पे 200 रुपये प्राप्त झाले. 2 वर कर रे बाबा, 2 वर केलं ना काय मरत नाही रे माणूस कोण. काटा हल्ला पण नाही रे 200 रुपयात. काय काय 2 व्हीलर बी व्हीलर वाटते का तुला? काटा काय येऊन दुसरा पाहिजे 200 रुपयात. आम्ही आलेलो आहे आता सासवड मध्ये. इकडचा काय इंडिकेटर दिला तू? आपल्याला ना इकडे जायचंय, इकडे आतमध्ये. लस्सी प्यायची असेल तर पिऊ शकतो आपण. लस्सी घ्यायची असं इकडे चल, नसेल द्यायची तिकडेच. काय करायचं? लस्सी घ्यायची इकडेच. नाही रे इकडून रस्ता आहे मेन, म्हणजे तिकडून नाही. आपण मस्तपैकी एक लस्सी घेऊ आणि कार्यक्रम करून टाकू. बस खायचे. अरे बापरे, ऍक्सिडेंट. काय माहिती भाऊ. लागलं नाही तेवढं बरं झालं. मला वाटतं 2 व्हीलरवाल्यांची चुकी आहे, कारण की थारवाल्यांची चुकी असते तर पहिले थारवाल्याकडे गेले असते. मग ऐक थांब की येऊ दे की त्याला. थांब काय भिकारी आपला ड्रायव्हर. हे मग तुझी लस्सी घे साधी. तर आम्ही जरा लस्सी खातो आणि भेटतो तुम्हाला एक 5 मिनिटात नाही का. लस्सी तर एकदम टॉप पिऊन टाकलेली आहे. अनलॉक केलंय. लस्सी तर एकदम टॉप झाली आपली. पण हे मी तुला एक सांगू का, तुझी गाडी चालू झालेली आहे ना ती पण नाही कळत. लेफ्ट येणार दादा. लेफ्ट टाक, सांगतो तुला तसं चालेल. ते एक वडापाव भेटतो. ए भाऊ वास पोट भरलं रे ह्याच्यात. अरे फेमस आहे वडापाव, लय फेमस. येता नाही खाऊ. लय फेमस. दादा आणि आजींना जाऊ द्या, बिकॉज चांगले कर्म केल्यावर तिथून राईट आहे ना. चांगल्या गोष्टी होतात. इथून आत टाकायची बोळीतून. येस.
ह्याच्यापेक्षा ना डबल मुंबईला असतं. पुढं रोड येईल मोकळा, मग चालू आहे म्हणजे. नाहीतर घे रोशन. रोशन की गाडा बिडा आहे काय पुढचा रोड नको. तू असं म्हणू काय मार की आला कर की असं नको सांगू मला. तोंड काही घेणार येत आहे नाही. असल्या वेळेस. कळलं का? असं मला काही येत नाही. काय म्हणा, अरे ब्रेक मार, अरे क्लच दाब, अरे त्याचा होता टाकलाय दुसरा काय टाक, मला माहितच नाही ना काय. अरे तू किती म्हणतोय. म्हणलं मग काय झालं त्याला. वारा असल्या वारा दिसल्या ना मला डोकं झालं. त्यात ती पिवळी नंबर प्लेट लावली. असं वाटतं रपट्यात द्यावं एक त्या वारा मालाच्या मालकाला. त्याच्यात बसलाय रे तू. हा वारा आहे ना काही वारात बसला ना, वाराच माहिती लोन कोणाच्या नावावर आहे माझ्या असते. मनी नाही भाऊ म्हणे देवा मला पाव, तिथून वळायचे बाळा सरळ इकडं. इथनं सरळ जाऊन असं सरळ जाऊन इकडे वळायचे. मग तेच सरळच झालंय. हे मग बघ सरळ आहे का नाही. प्रणव सरळ आहे का नाही? प्रणव गणलाय ना, साबित करत जाऊ उगाच. बरं कोण घेते गाईस गाडी प्लीज. हिमे मी घेतो सिंगल लेन. ऐक रोशन तू घे. ये उतर रोशन. साईडला बसत असेल तर त्याला शिकवून. हा मी तेच करतो. ये रोशन ये. चालू रोशन दे इकडे. ऐक मी तू चालव गाडी सिंगल लेन आहे. ऐक तुला नाही जमणार रोशन. मी मनुष्याला दे. मला पुढे वाचायचं होतं म्हणून मी बोललोय तसं. आता मीच चालवणार. रिस्की आहे. खरंच नाही ना रोशन मस्कर नाही करत. तिथं कसं वेगळं सिंगल लेन आहे. ऐक माझं. जरा ना शिट मला पुढे घे. मला पुढं वाचायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं. रोशन बाबू कसं आहे ना हे एवढे मी बघ इथूनच जाणार आहे. गेल जा. पांढर सीट आहे. पांढरी शिट घ्यायची का खराब होते तर. जा जा, जा. आला आता बाणगोळ्या ह्याला गाडी चालवती ती. ह्याच्यापेक्षा मी भारी घेतली अशी पुढे हळूच. बघ ना कॉन्फिडन्स ठेव रे. तोंडात असं कॉन्फिडन्स आहे जणू काय नाही का गाडी. काय म्हणतो. मी त्याला सांगत होतो की तू जरा कॉन्फिडन्स ठेव नाही का सर. शीट नको मागे घेऊ. माझी नाही हाईट पोचत ना, तुझी पोचती. बाळा जेवढं तू कम्फर्टेबल बसशील ना तेवढं कम्फर्टेबल व्हायला प्रणव माझ्या पायच पोचत नाही तिथं. मुद्दामून करतो. मग माझी हाईट मोठी आहे तर मी काय करू. मला ऍडजस्ट करून द्यायचं ना सीट. आता मला माहिती आहे तुझी केवढी आहे, तुझा केवढा आहे, तुझी मांडी तेवढी आहे. सगळे मेजरमेंट्स आहे माझ्याकडे. आता बघा झालं सुरू. हे मी तुला सांगतोय कशी पण चालव पण घाई नको करू. हा एवढंच असं मानायचंय. करायला नको जाऊ. मी पण केलं असते गाडी घेतली. कमी RPM वर गाडी चालव. असले हालत होईल. मी सगळं वाकडं झाले. मी हायच हँडब्रेक मारायला टेन्शन नको घेऊ तू. एकदम ना ड्रिफ्ट एकदम सेफ्टी लेवल एकदम फुल करून टाकलेली आहे. काय टेन्शन नाही घ्यायचं. एवढ्या हा भाऊ बोल. त्याला मी पण चालवले असते रे. हळूहळू चालवले असते. पुढं घे वाटलंच तर. जेव्हा केवळाचा रोड लागतो ना घाट का हा तो रोड आहे की वो चांगला. हा हिमे कशाला घाबरवते रे त्याला. असलाय म्हणून त्याला म्हणत होतो कुठं तरी जाऊ रे. ती बैल चांगली चालवते. येताना एकदाच बैल चांगलं चालते. नाही नाही खरंच त्यांना म्हणजे शिंगावर आहे ना, शिंगावर आहे. जी उघडी. त्यांची एकदा घालून. अरे काही ती मला आहे ना खरं तर असल्या वारा येत नाही चालवायला. मला कशा लेजेंडर थार मोठी माणसं आहेत तुम्ही. डिफांडर. डिफांडर आणि मेन म्हणजे ना काय होतं माहिती पिवळी नंबरच्या गाड्या मला गणतो रे मी. गाड्याच गाडलेल्या असतात. गाडलेल्या असतात. गाडलेली माणसं गाडलेले मालक सगळी. म्हणून मला गाडी येत नाही रे. गाडी यायला काय आपण थार किती भारी चालवली. भाऊ ऑफ रोड डायरेक्ट ऑफ रोड करत होते रे. म्हणजे जिथं आमचं काम चालू आहे ना साईड पाण्याचे टँकर कुठं लटकावले ते. एवढ्या वरती का लटकावल्यात. वाव. का ब्रेक का मारला तू. शिकला खरंच शिकलाय मी. हे बाई एकदाच मारून टाक रे आम्हाला.
एकदा मला असं वाटतं ना एकदाचा माराव म्हणजे नाही का हे थोडी बिडी भीती नको दाखवू ही बच्चा पुढं आहे का मरू दे एकदाच मरू दे असं पण मला कळा ना काय करावं पुढे जाऊन मी गंज गुटलोय असले गाडी बिडी घेऊन ये नाही करू शकत मी नाही का गपशीट ना अशी गाडी घे आणि ते गाडी असं डायरेक्ट ठीक आहे ज्याची मुडकी छाटून माग गेली पाहिजे नको एकदा मरू द्या ओ घे याला धडको थोबड कप एकदा तर मरव ना अरे बापरे 4 वेळा आलं की घाबरवत अरे बाबा और गेलो एकदा जीव घाल अरे थोडं शांत बस सकाळ सकाळ ती चुम्मा घेतलाय त्या रिक्षावाल्याचा मागून जाऊन हा ना असं हळूच चुम्मा घेतला डायरेक्ट खोटाच्या सालपटत निघाला गाडी डायरेक्ट ते लाल होत होते डायरेक्ट काळे होत झाले मग काय ह्याला काय द्यावं का नाही ना मला तेच कळत नाही अरे असं बी नाही का आपली गाडी तुला घेतला असताना हा गुड्ड्याने चांगली चालवली असती गाडी खरं चालवली असतं काय खरं सांगतो मग? नवीन ड्रायव्हर आणलाय चाल कशी बी काय बी कशी बी चालवते कधी नीट चालव जरा गाडी तुम्हाला हे. शिकू नका सांगते एकदाचा मारून टाक रे म्हणजे गाडी समोर डायरेक्ट मारून टाक हे अरे हे कोणतं रोड आहे हा हे होते चल हे झाले म्हणतो अरे हा बरोबर आहे समजलं अलीकडचा रोड वाळले म्हणून तसं दिसते हागले भाई काय काय आणि इथं बारका घाट पण आहे बरं का ते पण तुम्हाला दाखवतो आणि तो इतका सुंदर होतो ना पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी इथं या पावसाळ्याच्या वेळेस उन्हाळ्याच्या वेळेस नाही आता ही आमची शॉर्ट ट्रिप आहे म्हणून आम्ही आलेलो आहे की मनसूला जरा मोकळं करायचं आहे त्याच्या डेली रुटीन मधनं आणि आम्हाला पण थोडासा ब्रेक पाहिजे होता तुम्हाला दाखवतो का इनकमिंग येतो पुढेच काय सीन आहे नाही का काय सीन आहे आणि पावसाळ्यामध्ये जी ते ग्रीनरी असते ना एकदम चुम्मा असते तोडच नाही का महाराष्ट्राला आमच्या भाई साहब एकदम मस्त इथनं वरचा सीन घे भाऊ रोशन फक्त इतकं भारी वाटतं ना इतकं वाटलंच तर काच खाली घे नाही का लय दिग्गज दिसतं बघ की इथनं वरती कसं दिसतंय लाईफ इज हायवे ह्यातलं गाणं आहे ना लय घाण पॉइंट टाकलाय मी योलो. काय योलो बोललं ते पण दाखव जरा कॅमेरामध्ये तर ओके तर आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये पार्किंगला गाडी सेट केलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत मध्ये दर्शनासाठी आणि खूप गर्दी आहे आज संडेची तसं इथं हां माल ना लय मळमळायला लागले रे ओके भरपूर गर्दी आज भरपूर आणि इथं होय इथं सिक्युरिटीसाठी जास्त पोलीस वगैरे नसतात नाही तर अरे बाबा नाही नाही मी ते नाही म्हणते कॅमेऱ्यासाठी नाही म्हणते मी फक्त एक जर्नल नॉलेजसाठी विचारतो का असंच नाही कारण की जेव्हा आपण बनारसमध्ये गेलो तेव्हा स्टेशनमध्येच आपल्याला धरलेलं नाही का पोलिसांनी कॅमेरा होता मोबाईल होता मोबाईल आणि स्टिक होती ते स्टिकमुळं विषय झाला नाही तर काय नसतं विषय हां हां का तर काहीच इथं पायच धुवून जायला लागतं आम्ही पायच धुवतो जरा लवकर आणि मग जायचं चप्पल द्यायची आहे ना नाही तिथं नाही पुढं आहे ना आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये पण आपण आतमध्ये जाणार नाही तर जेवायचं रे काय करावं लागेल
हे ना भुताळे माहिती का निवड भाऊचं जेवण चांगलं नाही का भुताळा काय चांगले अरे पण तळाय तू हे काय म्हणलं ऐकलं का मला जेवायचं रे इथलं जेवण लय भारी असतं अरे मग काय भाई चुकीचं बोललो आपली फर्स्ट प्रायोरिटी काय असते मंदिरात आल्यावर माझा भाईचा प्रसाद घ्यायचा पाय पाडायची तर भाईचं काय अरे मंदिर आलं नाही की भाई इथलं जेवण लय भारी असतं आणि मला जेवायचं अरे पाय पड रे पहिले हा पडवून लागते हो, इथनं पडू कोणत्या ओळखीत दिसणार आपल्याला? कशाला दे इकडे का अरे तू पडू नका अरे चल पुढे चप्पल घालून जात्यात तिकडे जाऊ शकतो आपण चप्पल घालू नाही चप्पल चोरून नेण्यासारखी नाही कोण बी भिकारी घालतच नाही पेक्षा चांगली चप्पल हे चुपचं काय तुला पण कोण नाही नेणार आहे. चुप्स असा रापटा टाकीन नाही चुप्स काय थोडी शांत होशील असा रापटा पडत असा मस्त चुप्स बस जरा चुप्स मला पण हात धुवायला पाणी दे जरा वाव येलो हे मंदिर आहे खूप खूप सुंदर मंदिर काळ आहे पडेल आपण आणि आमचं आत्ताच दर्शन झालं खूप चांगलं आणि आम्ही जरा बाहेर आलो शॉट घ्यायला जरा व्हिडिओ शॉट घ्यायला आलो बिकॉज आतमध्ये तर काय कॅमेरा वगैरे चालत नाही खोटं बोलतो सो आम्ही बाहेरनं जरा शॉट घेतो आहे खूप शांतता येते एवढी माणसं असून पण हे बघा ही एंट्रन्स आहे आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का खूप खूप छान आहे खूप पण झालं सगळं काय करते चला इकडनं अरे आपली पादुका इथंच आहेत तर थोडासा कांड झाला होता काय झालं होतं की ह्या दोघांच्या मस्तीमुळे आम्ही चप्पल जराशी थोडीशी आतमध्ये घालून आलो आणि तिथं जरा किरकिर झाली तिथल्या मावशींसोबत इथे ना जे आणि त्या नाही मावशींनी- जे नाही ते ना ऐक ना, ज्ञानच्या मला होत नाही, बघायचं. ज्ञानच्या होत नाही. आणि तिथल्या मावशींनी रोशनला लय घाण धमकी दिलेली आहे की चप्पल तिकडे काढ फेकून दे चप्पलच नाही नाही फेकून मी दे. रेकॉर्ड करणार आहे फेकून दिला आणि मला असं वाटतं की इथं आमचं जरा किरकिर होणार आहे आणि आम्ही मार खाणार आहे चांगला हा बघा इथं आम्ही कॉर्नरला स्लीपर ठेवलेले आमची आणि पाहूयात आमची स्लीपर एकदम सदा सुखी इथं ठेवलेली आहे हे बघा आम्ही पार ह्या कॉर्नरमधून स्लीपर काढलेले आहेत ह्यांच्यामुळे ह्या दोघांना कसल्याच प्रकारचं डोकं नाही आणि खूप म्हणजे खूप घाणेरड्या परिस्थितीमध्ये अडकून ठेवतात आम्हाला ती मावशीच कामी ओरडली संपला विषय तर आता गाडीमध्ये जातो आणि निघूयात तेव्हा आपण फायनली आपण निघालो आहे आता गाड्यांनी जाम केला होता एक्झिटचा रोड पण कसं तरी निघालो आम्ही घासाघासी काही झाली नाही घासाघासी फक्त सकाळी झाली डोंगर बघा रे रस्ते बघा हा सनासट चाललेली स्पीड बघा ह्यापेक्षा भारी काय असू शकतं ट्रॅव्हलिंग यस म्हणजे अजून लाईफमध्ये काय पाहिजे नाही का एकदम मस्त कार्यक्रम चाललेले सीएनजी पाहिजे हा फक्त हिमेची गाडी पाहिजे फुल CNG पाहिजे आणि असेच एक कोणती तरी ट्रिप पाहिजे मेन म्हणजे हिम्या त्याला आला पाहिजे तरी आजचा सगळ्या ट्रिपचा खर्च रोशनच करतोय मागासपासून तेवढा आणि असं वाटतं की इथनं पुढचा खर्च आहे रोशननीच करावा काय म्हणतो रोशन आतापर्यंत खर्च केलेला आहे अजून जेवणाचा खर्च बाकी मेन तर तेच खर्च आहे ते काय करण की हिमांशू तो हा? खर्च कशाला आलाय मग तो खर्च अरे भाई मी ड्रायव्हर आहे हा. आता तुला माझ्यापेक्षा ड्रायव्हरचं माहिती आहे कसं असतं काय नसतं कुठे स्पेशल तीन स्पेशल मिसळ हमने म्हणजे 3 स्पेशल मिसळ आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि ह्याचा आम्ही भरपूर चांगला आनंद घेणार आहे तुम्हाला एक वेटर पण दाखवतो एक नाही इथं मला खाता येणार नाही रे काय नाही आत नको रे ऐका ना 3 स्पेशल द्या 3 स्पेशल मिसळ द्या जरा आम्हाला काय बसलाय बिनला मिसळ यायच्या आपण वाट पाहू
आणि त्याचा भरपूर असा चांगला आनंद घेऊ एकदम. भाई साहब ह्याला म्हणतात नका देऊ. मिसळ. तर ही मिसळ सगळी आम्ही चोंबळून टाकणार आहे ते का. आणि तुम्ही पाहू शकता काय क्वांटिटी दिली आहे मिसळमध्ये खाण्यासाठी. आणि जसं सण आम्ही जवळ येतो ना बघा, हे जे पान दिलेलं आहे, गुलाबजाम दिलेलं आहे, दही दिले, मेन म्हणजे हा ताक दिलेला आहे. आणि मी ताक आणि असल्या गोष्टी जरा लांबच ठेवतो बिकॉज ते माझ्याकडनं खूप सांडतात. हे मी बाटली फेकून दिले तरी चालेल तुझी, काय गरज नाही. चीज टाकलेलं आहे, चीज, टमाटर चीज, अजून ही कैरी खातो मी आता. आणि हा मिसळ पाव नाही खात, हा भात बनवतो याचा भात आणि ते खातो. असं खायचं असते. खायचं काम करतो. तुला नाही भेटणार शो वगैरे काय, तू प्रीमियम नाही घेतलं. उलट त्यातला कांदा वगैरे सगळं मला दे. लेग पीस एक पीस आहे. तर आम्ही मिसळ एकदम खाऊन टाकतो आणि खाल्ल्यानंतर भेटूयात बिकॉज लय भूक लागलेली आहे आम्हाला. ते बघा हात टाकलाच आहे बेकारीने. सुधारणा नाही. भिकारी माणूस बघितला नाही. तिथं डोसा वगैरे सगळं भेटतं. असं टाकायचं चिवडा, राहिलेलं चिवडा तू का नाही भाऊ, तू घे, सगळ्यात कमी घेतलं. दरवेळची तर ह्याने अख्ख्या मिसळमध्ये ना गोड दहीचे वाटे ना वाटलेले. बघा ह्याने काय केलं याचं नाही, घाणार डेगात असं खाणार सगळं. सांगा तर चांगलं जरी नाही लागलं ना तरी ते म्हणणार चांगलं लागतं. खरं भारी लागतं रे मला असं. मी दरवेळी असं खातो. मी घास खाऊन टाकणार आहे आता. हे घास पण नाहीत, एवढंसं पिद्दी पीस खाणार आहे. मला तर खायचं बी नाही. तो एकदा प्लीज मैत्री तोंड बघून मला ना मैत्री शपथ तुला खा लवकर चल. एक चमचा. आई शपथ नाही. मला असलं आवडतं रे. तुला कुत्राचं गुबी आवडेल.